नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव बाळू किसन मुंजाळ, मुक्काम पोस्ट डोंगरगण, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। आम्ही पूर्वी 200 लिटर टाकीमध्ये स्लरी तयार करत होतो आणि ती घरी तयार केल्यानंतर दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये जोडून शेतात न्यायची। शेतात नेल्यानंतर 2 मजूर घ्यायचे आणि त्या मजुराच्या सहाय्याने प्रत्येक ड्रिपर खाली टाकावं लागत असे। कधी कधी मजुराची अडचण यायची, 1-2 दिवस टाईम व्हायचा। ते मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचा अनुभव घेतला। दुसऱ्या जीवामृत करणाऱ्या टँकपेक्षा योग्य वाटलं आणि याच्यावर असा आम्हाला फायदा झाला। तर हे जीवामृत डायरेक्ट एवढं स्वच्छ तयार होतं का हे डायरेक्ट आपण पाण्याबरोबर सोबत सोडून जातं आणि ते झाडाला त्याचं चांगला फायदा बेनिफिट बी आम्हाला मिळाला आणि आमचा वेळ, कष्ट आणि मजुरी याचा सगळ्यांचाच फायदा आम्हाला झाला। याचं जे स्टँड बनवलेलं आहे हे अतिशय चांगलं भक्कम असल्यामुळं आम्हाला नवीन तयार करायची गरज लागलेली नाही। भक्कम टाकी आहे, जेणेकरून ही जरी थोडी तिला साईडला काही धक्का वगैरे लागला तर तडकण्याची किंवा तुटण्याची भीती वाटत नाही। याला 2 फिल्टर दिलेले आहेत। तयार होणारे जीवामृत एका वाटे येते, दोन्ही वाटे येते, त्याच्यामुळं काही अडचणी येत नाही। जीवामृत बाहेर काढल्यानंतर त्याच्यात जो कचरा साठला जातो तर हा वॉल आहे, या वॉल वाटे आपण वॉल खोलल्यानंतर ते सर्व स्वच्छ बाहेरून निघून स्वच्छ होते। टाकी ही गोल असल्यामुळं जे जीवामृत तयार करतो ना ते संपूर्ण जीवामृत बाहेर निघून येते। याच्यात कुठल्याही प्रकारचं शिल्लक राहत नाही। तुम्ही ह्या टाकीमध्ये आता तुम्ही पाहू शकता पूर्ण स्वच्छ झालेली, याच्यात कसलंही काही राहिलेले नाही। आपल्याला परत नवीन तयार करण्यासाठी परत स्वच्छ झालेली आहे। बघा तुम्हाला जीवामृत कसं निघते तुम्हाला दाखवतो मी। हे का इतकं स्वच्छ निघतं का हे आपण कोणत्याही ड्रिपरने जर सोडलं जा तर ड्रिपर चॉकअप वगैरे काही होत नाही। त्याच्यामुळे ह्या जीवामृतची वापराची फार कसली अडचण नाही। ह्या प्लॉटला जीवामृत वापरण्याच्या अगोदर थोडीशी पिवळकी होती आणि जमीन खडकाळ असले, हे पहा ही जमीन खडकाळ असल्यामुळे याच्यात पाणी धरून क्षमता कमी आहे। ज्यावेळेस मी हे जीवामृत वापरलं तेव्हापासून थोडा मुळीला सुद्धा फरक जाणून पांढऱ्या मुळींची संख्या वाढलेली आहे। आणि बघा ह्या प्लॉटला काळोखी कशी आहे, काळोखी भरपूर प्रमाणात काळोखी आलेली आहे। धन्यवाद।